तर महायुतीनंतर राष्ट्रवादीच्या गोटात काय चाललंय तेही बघूयात। तर महाविकास आघाडीचं मुंबईतलं चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय। पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंना 22 जागांचा प्रस्ताव देण्याच्या हालचालीत आहेत। तर काँग्रेसनं स्वबळाचा नारा देऊन पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत येण्याचं आवाहन केलं होतं, पण शरद पवार हे ठाकरे बंधूंच्या बाजूने दिसतायत। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। मवियाचं मुंबईतलं चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय। ठाकरे बंधू एकत्र लढणार, मात्र त्यांच्यासोबत काँग्रेस नसणार हे स्पष्ट झालंय। दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंकडे 22 जागांचा प्रस्ताव देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रत्येक पक्षाचा जो महाविकास आघाडीचा प्रत्येक पक्षाचा जो पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आहे, हे सर्व एकत्रितपणे ह्या दोन निवडणुका लढल्या असल्या कारणास्तव येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका देखील एकत्रित लढले पाहिजे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। गुरुवारी संजय राऊतांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर अर्धा तास भेट घेतली होती। त्यावेळेस पवारांच्या राष्ट्रवादीनं अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये असं स्पष्ट राऊतांनी म्हटलं होतं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती म्हणजे भाजपशी हात मिळवणी असं राऊत म्हणाले। अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हात मिळवणी करणं असं मी मानतो। अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातून शरद पवार यांच्या पक्षाला जागा देणार आहे। मुंबईत दोन्ही ठाकरे आणि शरद पवार एकत्र लढणार असल्याची माहिती आहे। 22 जागांच्या प्रस्तावानंतर ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत युती झाली तर मवियामध्ये काँग्रेस मुंबईमध्ये एकटी पडल्याचं चिन्ह आहे। तर मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संध्याकाळी बैठकीची शक्यता आहे। दरम्यान अजित पवारांकडून कुठलाही प्रस्ताव आला नसून आधी मित्रपक्षाची चर्चा करणार असं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। आताच्या घडीला राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आतापर्यंत आलेला नाही। पवार साहेब, सुप्रियाताई, आम्ही जयंत पाटील आम्ही बसून निर्णय घेणार।